नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शुभवाणी मराठी या आपल्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर। यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिली चतुर्थी आलेली आहे। ही चतुर्थी आहे 6 जानेवारीला। संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते। या अंगारकीच्या संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होते, आयुष्यातील अडचणी दूर होतात। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अंगारकी चतुर्थी म्हणजे काय, या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तसेच हे व्रत कसे करावे, कोणते उपाय केल्याने मंगळ दोष, कर्ज, विवाह अडचणी या दूर होतात आणि या दिवशी कोणत्या चुका आपण टाळायच्या आहेत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकून घ्या, बघून घ्या, म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल। चला तर मग आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आध्यात्मिक धार्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। तसेच जे कोणी तुमच्या जवळचे आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही योग्य माहिती पोहोचेल। हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात येणारी चतुर्थी ही गणपती बाप्पांची तिथी असते, परंतु जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते। अंगारक हे एक मंगळ ग्रहाचे नाव आहे। पुराणानुसार मंगळ ग्रह हा गणपती बाप्पांचा परमभक्त आहे, म्हणून या दिवशी गणेश पूजन केल्याने मंगळ ग्रह प्रसन्न होतो आणि कुंडलीतील मंगळ दोष कमी होतो आणि जीवनातील अडचणी दूर होतात। अंगारकी चतुर्थीच्या पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की एकदा मंगळ ग्रहाला स्वतःच्याच उग्र स्वभावामुळे खूप जास्त त्रास झाला, तेव्हा त्याने गणपती बाप्पांची कठोर तपश्चर्या केली, आराधना केली आणि गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतले। गणपती बाप्पा जेव्हा मंगळ ग्रहावर प्रसन्न झाले तेव्हा ते म्हणाले की जो कोणी मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला माझे भक्तिभावाने पूजन करेल, व्रत करेल, त्यांचे संकट मी दूर करेल। तेव्हापासून अंगारकी चतुर्थी ही संकट निवारणासाठी, दोष शांतीचे आणि मनोकामना पूर्तीची तिथी म्हणून मानली जाते। अंगारकी चतुर्थीचे विशेष असं महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर या व्रताच्या प्रभावाने मंगळ दोष शांत होतो। ज्यांना कोणाला मंगळ दोष आहे त्यांचा मंगळ दोष शांत होतो। ज्यांना कोणाला कर्जाचा त्रास आहे, ज्यांच्या कोणावर कर्ज आहेत त्यांना कर्ज दोषाचा प्रभाव कमी होतो। ज्या मुलामुलींचे विवाह उशिरा होत आहेत किंवा त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आहेत त्या अडचणी दूर होतात। तसेच कर्ज आणि आर्थिक तणाव कमी होतो। ज्यांना आर्थिक चणचण सतत भासत असते अशा व्यक्तींना आर्थिक तणावामधून बाहेर निघण्यासाठी मदत होते, तसेच त्यांच्या आर्थिक प्राप्तीचे मार्गसुद्धा उघडे होतात। यानंतर जे कोणी उद्योग व्यवसायामध्ये आहेत त्यांच्यासाठी उद्योग व्यवसायामध्ये स्थैर्य येते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते। अशा प्रकारे अंगारकी चतुर्थीचा प्रभाव जे कोणी हे व्रत करते त्यांच्या आयुष्यामध्ये हा प्रभाव नक्कीच दिसून येतो। यानंतर आपण जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थीला व्रत कसे करावे आणि पूजा विधी कसा करावा। साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती सांगत आहे, ती संपूर्णपणे ऐकून घ्या। तुम्हाला जर शक्य होत असेल तर या दिवशी तुम्ही होता होईल तेवढे ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे, स्वच्छ अंघोळ करून घ्यायचे आहे आणि लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे। देवघर या दिवशी आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्याचप्रमाणे आपल्या रोजच्या पूजेतील असलेल्या देव्हाऱ्यातील गणपतीची पूजा आपण करायची आहे। या दिवसासाठी आपण गणपतीची नवीन मूर्ती किंवा गणपती बाप्पांचा नवीन फोटो आणायचा नाही। जो आपल्या नेहमीचा पूजेतील असणार आहे फोटो किंवा मूर्ती जी असणार आहे त्याचीच आपण पूजा करायची आहे। हा संकल्प तुम्ही 21 महिन्यांसाठी किंवा 21 वर्षांसाठी करू शकता। तुम्हाला जसे जमणार आहे तसे तुम्ही या व्रताचा तुम्ही संकल्प करून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे पूजा करत असताना अगदी साधी सोप्या पद्धतीने मात्र योग्य पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे। ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात त्या ठिकाणी चौरंग मांडून घ्यायचा आहे।
त्यावर मध्यभागी तांदळाच्या पसरट ढिगाऱ्यावर हळदीने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. त्यावर पूजेची म्हणजेच गणपतीची मूर्ती ठेवावी. देवासमोर श्रीफळ, फळे, दक्षिणा आणि विडा ठेवावा. त्याचप्रमाणे पूजेच्या दिवशी पूजकाने उपवास करावे. संध्याकाळी पूजा झाल्यानंतर भोजन प्रसाद ग्रहण करून हा उपवास सोडायचा असतो. पूजा करत असताना गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये 21 मोदकांचा तुम्ही नैवेद्य ठेवायचा आहे. तसेच गणपती बाप्पांना लाल रंगाची फुले प्रिय आहेत. शक्यतो तुम्हाला जर जमत असेल किंवा भेटत असतील तर तुम्ही जास्वंदाची फुले त्यांना अर्पण करायची आहेत. अशा प्रकारे हा पूजाविधी तुम्ही करून घ्यायचा आहे. पूजा करत असताना मन शांत ठेवायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे. पूजा करत असताना तुम्ही काही मंत्र जापसुद्धा करू शकता. ओम गण गणपतेय नमः हा मंत्र तुम्ही 108 वेळा जप करावा. किंवा तुम्हाला जर मंगळ दोष असेल, मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर या दिवशी तुम्ही ओम अंगारकाय नमः हा मंत्रसुद्धा जाप करू शकता. म्हणजे हे 2 मंत्र तुम्हाला पूजा करत असताना 108 वेळा जाप करायचे आहेत आणि आपल्या मनातील इच्छा बाप्पांच्या चरणी अर्पण करायची आहे. अशा प्रकारे हा आपण पूजाविधी करायचा आहे. जो कोणी व्यक्ती व्रत करणार आहे त्यांना जर शक्य होत असेल तर त्यांनी फलाहार करायचा आहे. फळांवर हा उपवास करायचा आहे. जर कोणाला आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा औषध घेण्याच्या गरज असेल किंवा गोळ्या घेण्याची गरज असेल, अशा व्यक्तींनी होता होईल तर तुम्ही हा उपवास नाही केला तरी चालेल. पण तुम्हाला जर हा उपवास करायचाच असेल तर तुम्ही फलाहारऐवजी शाबू किंवा भगर असे जे काही उपवासाचे पदार्थ असतात ते खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता. तसेच व्रतस्थ असताना तुमचं मन प्रसन्न असणं हे खूप महत्त्वाचं आहे. तसेच या दिवशी आपल्या मनामध्ये कोणाबद्दल सुद्धा वाईट विचार अजिबात आणायचे नाही. यानंतर आपण हे व्रत कधी सोडावे तर रात्री जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा चंद्रोदयापूर्वी आपण गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही सकाळी पूजाविधी केली असेल तर तुम्हाला पूजा करण्याची गरज नाही. जर केली नसेल तर तुम्ही रात्रीसुद्धा पूजा करू शकता. म्हणजे चंद्रोदय पूर्ण होण्या अगोदर ही पूजा करून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही सायंकाळी भोजन करून हे व्रत सोडायचे आहे. तसेच अंगारकी चतुर्थीला काही प्रभावी उपाय करायचे आहेत जेणेकरून तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. त्याप्रमाणे तुम्ही हे उपाय करून तुमच्या आयुष्यातील अडचणी नक्कीच दूर करू शकता. ज्यांना कोणाला मंगळ दोष आहे, मंगळ दोषाचा फार त्रास होत आहे, अशा व्यक्तींनी या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन लाल फुले किंवा 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे. जर तुम्ही घरामध्ये पूजाविधी केला असेल तर तिथे सुद्धा तुम्ही लाल फुले व 21 दुर्वांची जुडी अर्पण करू शकता. यानंतर ज्यांना कोणाला कर्जाचा त्रास आहे, फार दिवसांपासून कर्ज परतफेड होत नाही किंवा कर्जमुक्ती होत नाही, अशा व्यक्तींनी संध्याकाळी गणपतीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि 21 मोदक अर्पण करून कर्जमुक्तीसाठी त्यांच्यासमोर प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळेल. यानंतर ज्यांना कोणाला मुलांना किंवा मुलींना विवाहासाठी अडचणी येत आहेत, त्यांना या अडचणी दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जुडी अर्पण करावी. मुलींनी सौभाग्याची प्रार्थना करावी व मुलांसाठी योग्य जोडीदाराची प्रार्थना करावी. यानंतर ज्यांना कोणाला धनप्राप्ती होत नाही, धनप्राप्तीचे मार्ग खुले नाहीत, अशा व्यक्तींनी धनप्राप्तीसाठी किंवा समृद्धीसाठी गणपतीला गूळ खोबरे किंवा गोडाचा शिरा अर्पण करायचा आहे. याचप्रमाणे गरजू व्यक्तींना सुद्धा अन्नदान करायचे आहे. अशा गोष्टी केल्याने तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग निर्माण होतील आणि समृद्धी निर्माण होईल. तसेच ज्यांना कोणाला मानसिक त्रास होत आहे, मानसिक स्थैर्य नाही किंवा बरेच दिवसापासून मानसिक ताणाखाली जे व्यक्ती आहेत, मानसिक दडपण ज्यांच्यावर आहे, अशा व्यक्तींनी गणपती गायत्री मंत्राचा जप या दिवशी करायचा आहे व मनातील नकारात्मक विचार दूर ठेवायचे आहेत. स्वतःला सकारात्मक विचारांकडे वळवायचे आहे. तसेच जे कोणी विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत, अशा व्यक्तींनी या दिवशी अथर्वशीर्षाचे पठण करून घ्यावे. पण ज्या मुलांना किंवा मुलींना, जे विद्यार्थी आहेत त्यांना अथर्वशीर्ष पठण करणे शक्य नसेल, त्यांच्याकडे तेवढा वेळ नसेल, तर त्यांच्या आईने किंवा वडिलांनी
हे अथर्व शीर्ष पठण केलं तरी चालेल, याचे पुण्यफळ त्यांना नक्कीच लाभेल। अशा प्रकारे आपण हे उपाय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण हे व्रत पूर्ण पार पाडायचे आहे, जेणेकरून तुम्हाला या व्रताचा पूर्ण प्रभाव जाणवेल। परंतु या दिवशी आपण काही चुकासुद्धा टाळायच्या आहेत, जेणेकरून आपल्या हातून काही चुका होणार नाहीत व आपणाला ज्या काही अडचणी आहेत त्या आपल्या आयुष्यातून निघून जातील। व्रत करणे म्हणजे फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते। म्हणून या दिवशी कोणीसुद्धा खोटे बोलायचं नाही, जेणेकरून आपली वाणी ही शुद्ध ठेवायची आहे। खोटं बोलून आपल्या वाणीला विचलित करायचं नाही किंवा आपली वाणी खोटी करायची नाही। कोणाला सुद्धा शिवीगाळ करायची नाही किंवा वादविवाद करायचा नाही। या दिवशी आपण वादविवाद टाळायचा आहे। तसेच कोणाचा या दिवशी आपण राग, द्वेष, मत्सर करायचा नाही। अंगारकी चतुर्थी हा केवळ उपवासाचा दिवस नाही तर स्वतःला सकारात्मक बनवण्याचा दिवस आहे। तसेच संयम, श्रद्धा आणि भक्ती ठेवून गणपती बाप्पांची आपण उपासना करायची आहे। अशा पद्धतीने जर आपण हे व्रत केले तर याचे आपल्याला पूर्णपणे पुण्यफळ हे लाभतेच। अशा प्रकारे आपण हे व्रत करून घ्यायचे आहे। आशा करते तुम्हाला सर्व माहिती योग्य ती माझ्याकडून मिळाली असेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील व तुमच्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा अंगारकी संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने पोहोचेल। धन्यवाद।